स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर अपडेट शेवटपर्यंत नक्की पहा. तर 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या या रेल्वे लाईनमध्ये वर्धा जंक्शन ते कळंब रेल्वे स्टेशनपर्यंतचा रेल्वे ट्रॅक हा ऑपरेशनल केला गेला आहे व कळंब रेल्वे स्टेशनच्या पुढील जो रेल्वे लाईनचे काम आहे ते विविध लोकेशन्सवर चालू आहे. या सिरीजमध्ये आजच्या या अपडेटमध्ये आपण कामाची माहिती घेण्याकरिता आलो आहे दिग्रस रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो, समोर दिसणारी बाजू ही दिग्रसकडून पुसदकडे जाणारी बाजू असणार आहे. या ठिकाणापासून साधारणतः 2 किलोमीटरपर्यंत रेल्वे लाईनचे काम झाले आहे व त्यापुढील जे काम आहे ते अद्यापही सुरू झालेले नाही. परंतु त्या सेक्शन नंतरचा जो पुढील सेक्शन आहे त्यामध्ये मात्र या काही दिवसांमध्येच लवकरात लवकर काम सुरू होणार असल्याची माहिती आपणास मिळाली आहे. तर या दिशेला दिग्रस रेल्वे स्टेशनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो या दिशेला समाप्त होणार आहे. या ठिकाणावरून पुसद शहराची लांबी साधारणतः 25 ते 30 किलोमीटर असणार आहे. पुसद शहरामध्ये पुसद रेल्वे स्टेशन तयार होणार आहे. या दिशेला या ठिकाणावरून नांदेडकडे रेल्वे लाईन निघून जाईल. समोर आपल्याला प्लॅटफॉर्मचा अर्धा भाग दिसत असेल. साधारणतः 500 मीटरचा जो प्लॅटफॉर्मचा भाग आहे हा या पुलाच्या समोरच्या भागाला तयार करण्यात आलेला आपण पाहू शकाल. या ठिकाणी या रेल्वे स्टेशन खालून एक नाला वाहत असल्या कारणाने या ठिकाणी एक छोटा ब्रिज जो आहे तो तयार करण्यात आला आहे आणि या ब्रिजचे काम जे आहे ते पूर्ण झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. मागील वेळेला आपण या ठिकाणी अपडेट घेतला त्यावेळेला या ठिकाणी या पुलाच्या निर्मितीचे कार्य सुरू होते. परंतु आज 2 महिन्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकाल की हा ब्रिज पूर्ण तयार झाला आहे व आता यावरती अर्थवर्कचे काम केले जाईल व त्यानंतर या प्लॅटफॉर्मचे जे निर्मितीचे कार्य आहे हे पूर्ण करण्यात येणार आहे. या पुलाच्या दुसऱ्या साईडला साधारणतः 500 मीटरचा प्लॅटफॉर्म असणार आहे. तर उर्वरित प्लॅटफॉर्म हा या दिशेला म्हणजेच अलीकडच्या दिशेला असणार आहे. तर मित्रांनो, या दिशेला आपण पाहू शकता की प्लॅटफॉर्मची जी सुरुवात आहे ही या दिशेकडून करण्यात येणार आहे. या ठिकाणी अर्थवर्कचे जे काम आहे हे या रेल्वे स्टेशनवर प्रगतीपथावर असलेले आपल्याला दिसून येईल. या ठिकाणचे काम पूर्ण व्हायला अजून देखील साधारणतः 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो. तर मित्रांनो, दारवा रेल्वे जंक्शन नंतर येणारे दिग्रस रेल्वे स्टेशन हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्टेशन असणार आहे आणि त्याकरिताचे काम या ठिकाणी प्रगतीपथावर असलेले आपण पाहू शकाल. 2024 या नवीन वर्षामध्ये या रेल्वे लाईनवर नवीन लोकेशन्सवर पुन्हा एकदा काम सुरू करण्यात आलेले आपल्या चॅनलवरील घेतलेल्या वेळोवेळी अपडेट्समध्ये आपण बघितले असेल. जर ते अपडेट आपण बघितले नसतील तर आय बटनमध्ये जी प्लेलिस्ट दिली आहे त्यामध्ये जाऊन आपण सर्व अपडेट्स चेकआउट करू शकता. प्लॅटफॉर्म भिंतीच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते अर्धवट या ठिकाणी झालेले आहे व उर्वरित हे काही दिवसांमध्येच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, दिग्रस रेल्वे स्टेशन हे दिग्रस शहरापासून साधारणतः 1 ते 2 किलोमीटर अंतरावर पुसदकडे जाणाऱ्या रोड नजीकच बनवण्यात येत आहे. या ठिकाणापासून या साधारणतः 500 मीटर अंतरावर आपल्याला पुसद दिग्रस रस्ता वाहत असलेला दिसून येईल. या दिशेला रेल्वे लाईन ही नांदेडकडे समोरच्या दिशेने जाणार आहे. यावरच्या हाईटवरून आपल्याला अंदाज येईल की समोर देखील 500 मीटरपर्यंत प्लॅटफॉर्मच्या भिंत निर्मितीचे जे कार्य आहे ते पूर्ण करण्यात आलेले आहे. त्यानंतर आता अर्थवर्कचे काम केल्यानंतर या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या ज्या भिंती आहेत त्यांना जॉईन करण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी प्लॅटफॉर्मचे काम हे सुरू करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, दिग्रस रेल्वे स्टेशन हे 3 प्लॅटफॉर्म असणारे रेल्वे स्टेशन असणार आहे. या ठिकाणापासून दारवा जंक्शन हे साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर तर पुसद रेल्वे स्टेशन देखील 30 किलोमीटर अंतरावर असू शकेल. या दिशेला आपण पाहू शकाल की प्लॅटफॉर्मच्या फ्लोरिंगचे जे काम आहे ते अद्याप व्हायचे बाकी आहे, परंतु अर्थवर्कचे जे काम आहे हे या साईडचे पूर्ण करण्यात आलेले आपण पाहू शकाल. तर समोरच आपल्याला पाण्याचा निचरा करण्याकरिता आणण्यात आलेले जे नालीचे स्ट्रक्चर आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. अर्थवर्कचे काम केल्यानंतरच या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्लॅटफॉर्मच्या निर्मितीला सुरुवात होणार आहे. जवळूनच जात असलेला पुसद दिग्रस हा राज्यमार्ग देखील आपण या ठिकाणी पाहू शकाल.
दिग्रस रेल्वे स्टेशनकडून धारवाड जंक्शनच्या दिशेने जाताना येणारे रेल्वे स्टेशन हे वाईगोळ रेल्वे स्टेशन असणार आहे. त्याची लांबी या ठिकाणावरून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर असू शकेल. नालीचे स्ट्रक्चर्स या ठिकाणी टाकण्याकरिता खोदकाम करण्यात आलेले आपण या ठिकाणी पाहू शकाल. हे नालीचे स्ट्रक्चर्स पाण्याचा निचरा करण्याकरिता उभारण्यात येत आहे. जवळूनच जात असलेल्या या राज्यमार्गावरून आपल्याला दिग्रस रेल्वे स्टेशनकडे येता येईल. तर या ठिकाणी देखील आपल्याला एक अंडरपास जो आहे तो देखील या ठिकाणी तयार झालेला दिसून येईल. तर हा जो अंडरपास आहे हा दिग्रस पुसद रोड करून रुई तलावकडे जाणाऱ्या रोडसाठी हा अंडरपास नव्याने तयार करण्यात आला आहे व त्यावर आता या रेल्वे स्टेशनचे काम देखील करण्यात येणार आहे. आजच्या दिवशी या ठिकाणचा जो अंडरपास आहे तो पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे. तर अर्धवटचे काम या ठिकाणी प्रगतीपथावर आपल्याला दिसून येईल. उजवीकडे हा रस्ता रुई तलाव तर डावीकडे पुसद दिग्रस या राज्यमार्गाकडे जातो. या अंडरपासवरून ही रेल्वे लाईन समोरच्या दिशेने जाणार आहे साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर. त्यानंतर डावीकडे वळण ही रेल्वे लाईन घेणार आहे व क्रॉस करणार आहे दिग्रस पुसद या राज्यमार्गाला. त्यानंतर वाईगोळ या रेल्वे स्टेशनकडे ही रेल्वे लाईन समोरच्या दिशेने निघून जाणार आहे. तर हे रेल्वे स्टेशन पूर्ण व्हायला अजून देखील साधारणतः 1 वर्षाचा कालावधी लागू शकेल. याबद्दल आपले काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या रेल्वे स्टेशनच्या शेजारीच या ठिकाणी रेल्वे लाईनचे जे क्वार्टर्स आहे ते देखील तयार करण्यात येत असलेले आपल्याला समोर दिसून येईल. तर मित्रांनो, कसा वाटला हा आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अपडेट फार जास्त आवडल्यास थँक्स बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.